न्यूज, लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी। परंडा तालुक्यातील सोनारी, मुगाव आणि खासगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयात 1 ते 33 नमुने अद्ययावत नसणं, नमुना नंबर 5 जनरल रजिस्टर मध्ये नोंदणी नसणं, 15व्या वित्त आयोगाचे पेमेंट भरलेले विवरण नसणं, सन 2023-24 चे लेखापरीक्षण दप्तर न देणं, अक्षम्य केल्याबद्दल तसेच कामात हलगर्जीपणा स्पष्ट झाल्यानं सोनारी, मुगाव आणि खासगाव या 3 गावाच्या ग्रामसेवकांना परंडा पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी 1 महिन्यापूर्वी कारणे दाखवा नोटीस दिली होती। मात्र 3 ग्रामसेवकांनी कुठलाही खुलासा न केल्यामुळे एक प्रकारे बीडीओच्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे। ग्रामसेवकांच्या भूमिकेबद्दल पंचायत समिती वर्तुळात उलटसुलट चर्चेला उधाण आलंय। परंडा पंचायत समितीचा गटविकास अधिकारी म्हणून मनोज राऊत यांनी 4 डिसेंबर 2024 पासून पदभार स्वीकारला असून त्या दिवसापासून त्यांनी आपल्या कामाचा धडाका लावलाय। परंडा तालुक्यातील सोनारी आणि मुगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयात दिनांक 9 डिसेंबर रोजी गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली असता त्यांना ग्रामपंचायत कार्यालयात 1 ते 33 नमुने अद्ययावत नसणे, नमुना नंबर 5 क दिनांक 10 जुलै 2015 नंतर जनरल रजिस्टर मध्ये नोंदणी नसते, एप्रिल 2024 पासून 15व्या वित्त आयोगाचं पेमेंट भरलेले विवरण नसणं, सन 2023-24 चे लेखापरीक्षण दप्तर न देणं, 15व्या वित्त आयोगाचे कोणतेही दप्तर न देणे, तसेच खासगाव ग्रामपंचायत कार्यालयात 15व्या वित्त आयोगाचे पेमेंट असलेले विवरण दिसून आले नाही। या दप्तर हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवून ग्रामसेवकांना जबाबदार धरून सोनारी, खासगाव आणि मुगाव गावातील ग्रामसेवक यांना कारणे दाखवा नोटीस देऊन नोटीस मिळाल्यापासून 24 तासात खुलासा करण्याचे आदेश दिले होते। मात्र आदेश देऊन 1 महिना उलटला तरीही ग्रामसेवकांनी खुलासा केला नाही। पंचायत समिती विस्तार अधिकारी S.A. कोठे यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सोनारी, मुगाव आणि कारला येथील ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसेवकांनी खुलासा अहवाल पंचायत समितीकडे पाठवला नसल्याचं सांगितलं। ग्रामसेवकांच्या या भूमिकेबद्दल उलटसुलट चर्चा सुरू आहेत। संपादक आशुतोष बनसोडे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।